दरम्यान पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी चक्काजाम चाकण ते संगमनेरपर्यंत रास्ता रोको आंदोलन प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास तीव्र आक्षेप घेण्यात येतो। संगमनेरच्या हिवरगाव पावसामध्ये रास्ता रोको करण्यात आला तर बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। पुणे नाशिक रस्ते वाहतूक विस्कळीत झालेली आहे। नाशिक पुणे रेल्वे हायस्पीड मार्गासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। चाकण जुन्नर हिवरगाव पावसा आणि सिन्नर येथील गोंदे समृद्धीच्या टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। आपण जर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आहेत, काय सांगाल सर? रेल्वे मार्गासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। हा न्याय्य हक्क आहे आमचा। पुन्हा नाशिक रेल्वे सरळ मार्गाने होणं हा न्याय्य हक्क या जनतेचा आहे, या विभागातल्या जनतेचा आहे। यामध्ये सर्व काम झाल्यानंतर सर्व काम झालं, सगळ्या मान्यता झाल्या। केंद्र सरकारची मान्यता असेल, रेल्वे मंत्रालयाची मान्यता आहे, नीती आयोगाची मान्यता आहे, बँकेचे सुद्धा कर्ज द्यायला मान्यता आहे, राज्य शासनाच्या सगळ्या मान्यता आहे। 1000 कोटी रुपये त्यांना ॲडव्हान्स मध्ये देण्यात आलेले आहे। हे सगळं झाल्यानंतर थांबता कसा मार्ग? हे पूर्ण शंकेचं कारण आहे आम्हाला जिथं काम थांबवलं तिथून काम सुरू झालं पाहिजे, ही मागणी आमची। जवळपास 350 कोटींचा निधी देऊन भूसंपादन करण्यात आलं। 350 कोटींचा निधी देऊन 50 कोटी रुपयाचं भूसंपादन आहे। 650 कोटी रुपये हे सगळं काम सगळ्या मान्यता झाल्याशिवाय पैसे खर्च झाले काही? सगळ्या मान्य झालं, हे रद्द कसं होतं? आणि तुम्ही जे करतात आता तो मार्ग काहीच नाही, तिथं रेल्वे आहे तिथून आता मार्ग सुचवताय तुम्ही। असं आहे की आम्ही रस्त्यावर आहे कशा, आम्ही जनता आहे, आम्हाला काहीच अडचण नाही, आम्ही मागण्या मान्यच करून घेऊ। आम्ही मागण्या मान्य करून घेऊ असा जो इशारा आहे तो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेला आहे। आणि या दृश्यामध्ये बघितलं तर हजारोंच्या संख्येने नागरिक जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे। गेल्या 2 तासापासून हा रस्ता रोको करण्यात येत आहे। कुणाल दमदाडे, 24 तास, संगमनेर, अहिल्यानगर।